इथे बाकीच्या दहंड्या आहेत ना छोट्या छोट्या त्या इथे बांधून घेतोय आणि जी मोठी हंडी आहे ना ती मधोमध बांधलेली आहे. मांडाला जमलेले असत महाराजा तुझ्या गोकुळ कालो खेळत महाराजा नंतर तुझी दहंडी फोडतालाच महाराजा ज्यांनी ज्यांनी तुझ्याकडे नवस केलेले त्यांनी त्यांनी दहंडी बांधलेली आहे महाराजा. या ठिकाणी इथे फोडलेले आहेत अंडी आणि इथे खाली पडलेले ते पैसे असतात ना ते इथे गोळा करण्यावाले सगळेजण मग्न आहे ते बघा. उत्तर पूजा चालू आहे. नमस्कार मंडळी, मी अक्षत चव्हाण स्वागत करतो मायून चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज आहे गोकुळाचा दुसरा दिवस आणि आज आहे आपल्याकडे वाड्यावरती दहीहंडी आणि गोपाळकाला. तो कशा प्रकारे असतो सांगतो तुम्हाला मी. तर पहिल्यांदा आपल्याकडे आता ते म्हणजे सोंग, त्यानंतर पारंपरिक खेळ, सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी दहीहंडी वगैरे फोडून झाल्याच्या नंतर विसर्जनाची वेळ होणार आहे. ते आपण विसर्जन करणार गोपाळाचं ते म्हणजे आपल्या बंदर जेटीवर. तर बंदर जेटीवर कशा प्रकारे होतो तुम्हाला मी दाखवतो. आणि त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपला जो विसर्जनाचा जो प्रसाद असतो ना तो अशा प्रकारे असतो. आणि आपण प्रसाद म्हणून ना ते असे ना लाडू ठेवतो लाह्याचे. तर अशा प्रकारे असतात ते आणि अशा आपण करतो. आणि त्यानंतर आपण पाहूया आजचा हा गोपाळकालाचा उत्सव कशा प्रकारे पार पडतो. चला, वाड्यावरती इथे गोपाळकाला उत्सव इथे साजरा होत आहे. मंडई ना इथे मालवणमध्ये भरपूर पाऊस पडतोय, त्यामुळे इथे सर्वजण इथे आपण छत्र्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि भर पावसामध्येच हा आपला जो कार्यक्रम होणार आहे गोपाळकाला उत्सव आणि दहीहंडी उत्सवचा जो कशा प्रकारे होतो मी तुम्हाला दाखवतो. तर आता ना आपण ही बघा ही जी दोरी बांधलेली आहे ना म्हणजे ती दहीहंडी असते, बरोबर त्याच्या मधोमधनं आपण रिंगण करतोय. या जगात नाही राहू लागतो त्यामुळे आमचा काही सत्य नाही मारायचा, काही क्षमा कर मारायचा. काय आम्ही खेळ करतो लोकांना जयंती फडवून तू चांगल्या प्रकारे तू कार्यक्रम
ते आपण यक्षिणी भवानी मंदिर मध्ये ते गारणं घातलेलं आहे आणि त्यानंतर इथेच ना आपल्या वाड्यावरचे जे दहीहंडी आहेत ना ते सगळ्या ते इथे कोणाच्या नवसाच्या असतील कोणाच्या रेग्युलर असतील त्या इथे दहीहंडी आपण ठेवलेल्या आहेत आणि आता आपण बांधणार आहोत ते म्हणजे इथे ह्या दोरीवर ही बघा ही जी दोरी बांधलेली आहे ना त्या दोरीवर ते बांधायची आहेत आणि ही जी मेन दहीहंडी आहे जी डेकोरेटिव्ह केलेली आहे तर ती वरती मिडलला बांधणार त्यानंतर बाजूबाजूला साईडला जे बाकीचे दहीहंड्या लागणार तर कशा प्रकारे बांधतो तुम्हाला मी दाखवतो. मेन दहीहंडी आहे ना ती आता बांधून घेतोय म्हणजे तो सेंटरला हे बघा इथे बाकीच्या दहीहंड्या आहेत ना छोट्या छोट्या त्या इथे बांधून घेतोय आणि जी मोठी हंडी आहे ना ती मधोमध बांधलेली आहे. इथे आता सर्वांच्या इथे दहीहंड्या बांधलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे आपल्या इंडियाचा जो फ्लॅग आहे ना त्या रंगाचे आपण म्हणजे वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग हे 3 रंग जे आहेत त्याचे फुगे इथे बांधण्यात आलेले आहेत हे बघा. इथे आता 2 थरांची इथे आपण सलामी देणार आहोत दहीहंडीला. ए तू नको वर ते बारक्यांची आधी गडबड होती. इथे ना माणगावकरांचं गोकुळ आहे ना त्यांच्या घराच्या समोरच ना इथे आपण दहीहंडीला थर लावत आहोत आणि हे थर करत करत आपण त्या दहीहंडीकडे जी बांधली आहे ना तिथे आपण नेणार आहोत. तर ते कशा प्रकारे जातात ते मला मी दाखवतो. गारणं घालण्याची आता वेळ झालेली आहे. आता आपण गारणं घालतोय दहीहंडीकडे आणि संध्याकाळ झालेली आहे 7 वाजलेले आहेत. सगळे सज्ज झालेले आहेत इथे. मंडळ तुझ्या मांडाला जमलेले असत महाराजा तुझ्या उपल कालो
खेळलेत महाराजा. त्याच्यानंतर तुझी दहीहंडी फोडतानाच महाराजा. ज्यांनी ज्यांनी तुझ्याकडे नवस केलेल्या त्यांनी दहीहंडी बांधलेली आहे महाराजा. मान्य करून घे. इच्छा आकांक्षा पूर्ण कर महाराजा. बाळ गोपाळांका सुखी ठेव महाराजा. तुझं असंच आनंदाने साजरा करून घे महाराजा. चला कोण झालो चार दिशेक चार तुकडे टाक. चार दिशेक चार तुकडे टाक. चार दिशेक टाक युवराज. शिरवणी करून फायनली आता वेळ झाली आहे ती म्हणजे दहीहंडी फोडण्याची. तर आता 7:15 वाजून गेलेले आहेत आणि आता थरावर थर रचणार आपण आणि दहीहंडी फोडणार आपण. दुसरा थर लागलाय आता. नाका बाबा नाका आणि अन्नादा चढलेला आहे. पैसे असतात ना ते गोळा करण्यावाले सगळेजण मग्न आहे बघा. तर इथे आता उत्तर पूजा चालू आहे. वेळ लागतो.
कृपेशु नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेशाता जय जय रघुवीर गोपाळ माझे उत्तर पूजा चालू आहे. तर इथे आता उत्तर पूजा झालेली आहे. पाया पड ना थोडा आणि वर आता पायात पाणी सोड, वरसून खाली पायात पाणी सोड. गोविंदा 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 गोविंदा. नमस्कार मंडळी, आता आपण ब्लॉग एंड करतोय. आता आपण विसर्जनाची तयारी चालू आहे आपल्या गोकुळाकडे. पाहिलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्या वाड्यावरची दहीहंडी आपण कशा प्रकारे आपण फोडली ती. सोंग वगैरे तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला बोललो की सोंग आहे, विविध प्रकारचे खेळ वगैरे आहेत, पण काही कारणास्तव खेळ आणि सोंग आपण घेतली नाही आहे. दहीहंडी कशा प्रकारे फोडली या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्या असेल. तर हा होता छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.